ही आहेत पोह्याची मिरगुंड। तळण आपण पूर्णपणे काढलेलं आहे आणि तेल पूर्ण गरम आहे। तर आता आपण गॅस बंद केला आहे। तर ह्या मिरच्या आपण तळायला टाकलेल्या आहेत। हे बघा, मिरच्या पण आपण याच्यात तळून ठेवणार आहे। एक 2-3 दिवस पुरतात। जास्तही तळल्या तुम्हाला खपत असतील तर खपवा, चालतंय। आणि सुद्धा जास्त केलेलं तर ह्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत दही भातावरती खायला किंवा कोशिंबिरीत घालायला। आता काय करायचं, एवढं तेल तर आपलं उरलं, हे घ्या। तर आपलं हे तेल तर आता सगळं उरलेलं आहे। मग आता ह्या तेलाचं तुम्ही काय करणार? तेल तर मी आता खाल्लं बंद केलेलं आहे। उरलेल्या तेलाचं काय करायचं तर ते मी आता तुम्हाला सांगते। मी उरलेल्या तेलाचं काय करते, तुम्हाला माहिती आहे नॉर्मली मी भरपूर फोडणी करून ठेवत असते 2-4-5 दिवसाची एकदमच। तर हे जेव्हा तेल असं तळणीचं तुमचं उरतं त्यावेळेला त्याची फोडणी करून ठेवा। मोहरी, मस्त मोहरी घातलेली आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले मी आता, प्लस कढीपत्ता घातला छानपैकी। त्याच्यात जिरे सुद्धा मी आता घालणार। मी आता हे इकडनं, आता हे बंदच आहे बरं का, तर मी आता ही फोडणी करून ठेवणार। मग तुम्ही म्हणाल की हे अशी फोडणी करून ठेवलेली फोडणी करून चालते का, असं तुम्ही मला विचाराल तर चालते। पुढे 4-5 दिवसपर्यंत चालू शकते, काहीच नाही। आठवडाभर सुद्धा चालते, काहीच प्रॉब्लेम नाही। तर मी ही अशी मस्त चरचरीत, याला म्हणायचं चरचरीत फोडणी मी अशी भरपूर हळद, म्हणजे ही आपल्याला भडंगाला वापरता येईल, भाजी आमटीला वापरता येईल, कोशिंबिरीला वापरता येईल। नंतर ही आपल्याला ही गार झाली की एका दुसऱ्या स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यात काढून ठेवा। हे बघा, आता मी हा हिंग घालतेय भरपूर, मस्तच चवीला होणार आहे ही फोडणी। आत्ताच एवढी मस्त देखणी दिसायला लागलेली आहे। तर ही मी आत्ता फोडणी केलेली आहे। आता ही गार व्हायची मी वाट बघणार आहे। जर भडंग करायचं असेल तर आणि त्याच्यामध्ये तुम्ही लसूणही घालू शकता, तिखटाची पूड घालू शकता, पण आज मी भडंग करणार नाही आहे। तर या मिरच्या मी या डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत। काचेचा डबा आहे हा, काचेचं झाकण असलेल्या। तर स्वयंपाकात आपल्याला इथं कट्ट्यावरच ठेवायचं आहे आपल्याला, तर याच्यात मी भरून ठेवलेले आहेत। हे आहेत पातळ पोहे। हे बघा, एकदम पातळ, हे कांदे पोहेवाले पोहे नव्हेत। दिवाळीला चिवडा जो करतात की नाही ते हे पोहे आहेत, पातळ पोहे। हे बेळगाव साईडला मिळतात असे, आमच्या गावात असे फारसे मिळत नाहीत। तर हे कालच काकांनी आणलेले आहेत। तर आता यामध्ये मी थोडी हळद, मस्तपैकी लाल तिखट, नुसतंच लाल तिखट आहे हां। मी आत्ताच आमच्याकडे तिखट, हे बघा आत्ताच जाऊन मी हे विकत आणलेलं आहे, कारण माझ्याकडे काय हळद तिखट असं फारसं नसतंच, तुम्हाला माहिती आहे। आणि हे मीठ, मीठ बेतात, तर हे मीठ घातलेलं आहे मी त्याच्यात। तर मी आता काय करणार आहे, ही फोडणी अजूनही गार व्हायची, आपली फोडणी गार झाली, गरमच आहे अजूनही, फोडणी गार व्हायची आहे। आणि फोडणी गार झाली की ही याला घालणार आहे। ही फोडणी जर का तुम्ही गार न होता आधी घातली तर सगळे पोहे जे आहेत ना ते असे सुरकतून जातात, टेक्स्चर सगळं त्याचं बिघडून जातं। त्यामुळे पूर्ण गार झाल्यावरच घालायची, गडबड करायची नाही। फोडणीत पोहे घालायचे नाही आहेत, तर फोडणी पोह्यातमध्ये घालायचं, म्हणजे फोडणी पोह्यात घालायची, पोह्यात फोडणी, पोहे इकडे घालायचे नाही आहेत आपल्याला। कढई आता गार झालेली आहे, यातलं मी फोडणी आहे ती याच्यात ट्रान्सफर केलेली आहे, काढून ठेवलेली आहे। ही आता पुढे 2-3 दिवस आपल्याला वापरता येईल।
आता लगेच झाकत नाही, पूर्ण गार व्हायची अजूनही. तर आता हे एवढी फोडणी आहे. तर आता काय करायचे फोडणीचे दाखवते. गार झालेली आहे फोडणी, त्यामुळे काही प्रश्न नाही. तर आता हे सगळे पोहे इकडे मी ट्रान्सफर करणार याच्यात, कारण की मला कालवायला बरं पडणार आहे म्हणून. हे आणि हे हातानेच कालवायचे बरं काय पोहे हातानेच कालवावे लागतात, म्हणजे सगळ्या पोह्याला मस्त तेल लागतं. असे हातानेच कालवायचं. आणि याच्यासाठी ही जी कढई आहे, ही कढई आम्हाला लागते ती एवढ्यासाठी. तेल जास्त झालं तर आपल्याकडे अजूनही पोहे आहेत थोडे, मिक्स करूया. कणभर तेल जास्त झालं आहे असं वाटतंय मला. बघूया, अजूनही पूर्ण लावून होऊ देत आणि मग बघूया. किती सुंदर लावले गेलेत बघा पोहे. याला म्हणायचं पोहे लावणे. आणि ही स्टाईल ही अशी बेळगावची स्टाईल. मग भडंगमध्ये तुम्ही मिक्स करून हे खाऊ शकता, याच्यामध्ये शेव घालून वर खाऊ शकता, ह्याच्यावर नुसतेच असे प्लेटमध्ये घेऊन त्याच्यावर दही घालून खाऊ शकता, नुसते सुद्धा असे खाऊ शकता. मस्त लागतात. नुसते आपलं बसलंय सगळेजण मिळून गप्पा मारत आणि तुम्ही पोहे खात बसलाय असं होऊ शकतं. आणि असंच असतं ते बेळगाव स्टाईल. थोडेसे मला तेलकट वाटले जास्त, म्हणून मग कारण की हे असे हाताने खायचेच पोहे आहेत बसून एवढे एवढे असे, तर मग ते हाताला तेल लागता कामा नये, मजा येत नाही मग ती. तर म्हणून मी पोहे ॲड केले. म्हणून मग जरा तिखट ॲड केलं, मीठ ॲड केलं आणि हळद पण ॲड केली. आणि आता हे अगदी परफेक्ट झालेले आहेत. आता थोडा वेळ हे असं जरासं करायचं, म्हणजे सगळीकडे तेल लागतं. आणि हे आत्ता खाल्ले तर छान लागतात, पण उद्या जर का सकाळी खाल्ले हे तर अति छान लागतात. कारण हे तेल जे आहे ना ते सगळं त्याच्यात मुरतं पोह्यात. फार सुंदर लागतात. सकाळी चहाबरोबर जर का तुम्ही खाल्लं तर पोटही भरून जातं. तुम्हाला हवं असेल तर मग ह्याच्यावरती कांदा कोथिंबीर घालून खाऊ शकता, टोमॅटो घालून खाऊ शकता, पण ते तुम्हाला जसं हवं तसं करू शकता. पण नॉर्मल हे खायची पद्धत अशी आहे की आता हे लावलेले पोहे असेच डब्यामध्ये घालून ठेवायचे आणि उद्या सकाळपासून असे खायचे, म्हणजे प्लेटमध्ये घ्यायचे आणि सगळ्यांनी खायचे. म्हणजे समजा तुमच्याकडे कधी कुठला कार्यक्रम वगैरे असला ना, तर आदल्या दिवशी तिथं असा पोहे करून ठेवतात. हे आता हलायला लागले म्हणजे माझ्या एका हातामध्ये कॅमेरा आहे ना, त्यामुळे मला धरताही नाही, पण ठीक आहे असू दे. म्हणजे समजा तुमच्याकडे कुठलंही फंक्शन आहे, पाहुणे येणार आहे, कुठे गावाला जायचं आहे, तर तिथं ही पद्धतच आहे बेळगाव साईडला की असे पोहे आदल्या दिवशीच असे लावून ठेवायचे. लावून ठेवणे म्हणतात त्याला, कालवून ठेवणे वगैरे नाही. अवलक्की हच्चोदू असं म्हणायचं. हच्चद अवलक्की म्हणजे लावलेले पोहे असा त्याचा अर्थ. तर हे पोहे असे लावून ठेवायचे आदल्या दिवशी. अगदी डबे मोठे मोठे डबे भरून हे पोहे लावलेले असतात. आणि सगळ्यांना चांगले असे एवढे पोहे असे केळीच्या पानामध्ये देतात तिथे बेळगाव साईडला. आणि केळीचं पान नसलं तर साध्या कागदामध्ये म्हणा, प्लेटिंगमध्ये. हल्ली प्लेट्स आल्या सगळ्या, काय म्हणतात ते यूज अँड थ्रोवाले. नाही तर केळीच्या पानामध्ये असे एवढे असे पोहे घालतात आणि तिथं नुसतं बसून खातात. आणि तुम्हाला जर का आवड असेल, घरात जर का तुमच्याकडे नारळ असतील तर नारळ फोडायचा, मस्तपैकी ओलं खोबरं खवणायचं आणि ह्याच्यावरती घालून खायचं. मस्त लागतं. मला मात्र ह्याच्यावरती की नाही असं दूध घालून खायला फार आवडतात. फार छान वाटतं दूध घालून. अगदी मऊ होतात, पण दूध घालून, कोणी दही घालून खातात याच्यावरती. पण दही दूध घातलं तरी सुंदर लागतात, नारळ घातलं तरी छान लागतात. आणि काही वेळेला नारळ असत नाही आणि खूप मोठ्या पातेल्यामध्ये हे पोहे असे लोकांच्यासाठी केलेले असतात कार्यालयात वगैरे. तर त्यावेळेला कोबी एकदम बारीक खिसतात आणि तो कोबी आणि खोबरं असं मिक्स करून ह्याच्यावरती देतात. फार छान लागतं ते सुद्धा, फार सुंदर लागतं. कोथिंबीर घालायची याच्यावरती बेळगाव साईडला फारशी पद्धत नाही कोथिंबीर घालून खाणं, पण आपण आवडीनं कोथिंबीर घालून याच्यावरती खाऊ शकतो. पण बेळगाव साईडला जेव्हा हे हातचे अवलक्की किंवा लावलेले पोहे खातात
त्याच्यावर कोथिंबीर वगैरे नाही, असेच खायचे, असेच खायचं. आणि सोबत शेंगदाणे असतात बऱ्याच वेळेला. तर अशा पद्धतीने आज आपण फोडणी करून त्यात पापड तळले, मिरच्या तळल्या आणि त्या मला मुद्दाम ते उरलेल्या तळणीच्या तेलाचं काय करायचं तर ते असं करायचं, मस्तपैकी पोहे वगैरे लावून ठेवायचे. आम्ही तरी असंच करतो. आणि हे भरपूर तेल उरलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे. मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवलेलं आहे आणि उद्या 2-3 दिवस याच्यावरती माझा पूर्ण पुढचा स्वयंपाक होणार आहे. देऊ का तुम्हाला? तिथंच पाहिजेत? ओके, घ्या, धरा धरा. आणि कसं झालं मला सांगा. ओ काय आहे, टाकला असता की आत्ता. हे असलंच काम. आठळ्या टाकलाय वाटतं. ठीक आहे, असू दे असू दे, आठळ्या राहू देत. आठळ्या मला उद्या आमटीला लागणार आहे. बघा बरं टेस्ट कशी झाली. भडंग घालून दिलाय तुम्हाला. झालंय परफेक्ट, जमलंय ना. जरा तेल जास्त झाले, घालू काय आणि थोडे पोहे त्याच्यात? नको पोहे ना जास्त, मग टेस्ट बिघडते हो. आता सगळं व्यवस्थित झालंय. चुरमुरे घालून खाल्लं तर मस्त लागेल त्याच्यात. ओके चलो. आणि थोडा हवाय का पण वाळ, फणस कंट्रोल होत नाही एकदा खायला लागल्यावर. मस्त आहे फणस. बिया टाकायच्या नाही, ठेवायच्या. तुम्ही बियांचं काय करता, मी काय करणार आहे ते उद्या दाखवेन तुम्हाला.